आपल्या नेहमीच्या रोजच्या त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आलाय किंवा घरामध्ये भाजीच नसेल अशा वेळेला किंवा भाजी असली तरी सुद्धा कराल अशी एक नवीन रेसिपी, तोंडाला अजिबात चव नाहीये, अजिबात भूक लागत नाही अशा वेळेला तुम्ही कांद्यामध्ये बेसन तर घालूनच पहा. कांद्यामध्ये बेसन घालून तर पहा, एक वेळ लावणारी चव पाहिल्यानंतर लगेचच बनवायला घ्याल. अगदी कमी साहित्यात, घरच्या साहित्यात 5 मिनिटात होणारी ही रेसिपी. यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन लागणार आहे. तर 1 वाटी बेसन आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर 1 वाटी बेसन मी पॅनमध्ये मंद आचेवर 1 मिनिटभर खरपूस असं भाजून घेतलं. करपवायचं तर अजिबात नाही. बेसनचा रंग बदलेपर्यंत, खमंग वास येईपर्यंत आपल्याला फक्त 1 मिनिटभर मंद आचेवर भाजून घ्यायचं. थोडंसं बेसन भाजून घेतलं आणि त्यामध्ये आता 1 चमचाभर मी ते कस्तुरी मेथी घालत आहे. 1 चमचाभर कस्तुरी मेथी आवर्जून यामध्ये घाला. इतकी चव भारी लागते ना, की यापूर्वी तुम्ही कधीच अशी चव चाखली नसेल. 1 चमचा कस्तुरी मेथी घातली, त्यानंतर 1 चमचा बडीशेप पावडर घातलेली आहे आणि बेसन पिठासोबतच थोडंसं हलकंसं भाजून घेतलं. सगळ्या घरभर याचा सुवास दरवळत होता खमंग. त्यावेळेला मी गॅस बंद केला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात बेसन करपू देऊ नका, त्यामुळे या पदार्थाची चव बिघडू शकते. बेसन तर आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपल्याला याला थंड होऊन द्यायचं आहे. हलकंसं थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं. पुढे काय करायचं ते मी सांगणारच आहे. त्याआधी तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय, कुठल्या शहरातून पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि त्याचबरोबर रेसिपी कुठल्या शहरातून पाहताय त्या शहराचं नाव मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे कसं मला तुमचे आभार मानता येतील. असो, आता बघा काय करायचं. बेसन आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे ना. मगाशी आपण ज्या वाटीने बेसन घेतलं ना, त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे 1 वाटी बेसनला 1 वाटी पाणी घेतलं आणि थोडं थोडं पाणी यामध्ये घालत हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हो, पाणी जास्त वापरायचं नाही बरं का. पाणी 1 वाटी बेसनला 1 वाटीच घ्यायचं आहे. त्याचबरोबर याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत, कारण बेसन आपण छान असं भाजून घेतलं आहे. बेसनचा पूर्ण कच्चापणाही गेलेला आहे यात. बेसन भाजल्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाही. जेवढं पाणी आहे तेवढं घालून हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे असं बाजूला ठेवून द्यायचं. आता काय करायचं, पॅनमध्ये 2 ते 2.5 पळी तेल घातलं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये 1 अर्धा इंच आल्याचे बारीक असे तुकडे करून टाकायचे आहेत. आलं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण आलं मात्र आवर्जून ठेचून किंवा बारीक तुकडे करून घाला. 5-6 लसणाच्या पाकळ्याही ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत. 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरचीचे तुकडे यामध्ये घातलेले आहेत. मिरचीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिरची, लसूण आणि आलं छान परतल्या गेल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असा कांदा, म्हणजे 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले यामध्ये घालायचे. मगाशी मी कांदा तुम्हाला दाखवला, तो चिरलेला यामध्ये सगळा घातला आणि कांदा आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं. जास्तही आपल्याला खरपूस असं परतवायचं नाही, फक्त कांदा मऊ झाला पाहिजे आणि त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. लसूण आणि आलं खमंग खरपूस असं परतवून घेतलं आहे. त्यामुळे ना या पदार्थाची चव आणखीन वाढते. म्हणूनच आपण लसूण आणि आलं व्यवस्थित परतवून झाल्यानंतरच कांदा टाकायचा आहे. कांदा बघा आपलं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे. तो बारीक चिरून यामध्ये घातला. कांद्यासोबत आपल्याला टोमॅटोही मस्त असा परतवून घ्यायचा. कांदा टोमॅटो परतत असताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्या पदार्थाच्या चवीनुसारच मी इथे 1 चमचाभर मीठ घालून घेतलेलं आहे. भाजी किंवा कोणताही पदार्थ असू देत, मी याच वेळेला मीठ घालते, कारण टोमॅटोही छान परतला जातो मिठामुळे. टोमॅटो छान असा विरघळला जातो, मऊ होतो आणि ह्या सगळ्या पदार्थामध्ये मस्त असा मिक्स होतो. म्हणूनच मी या क्षणी मीठ घालते आणि छान असं 1 मिनिटभर परतवून घेते. त्याचप्रमाणे इथे अर्धा चमचा हळदही घातली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मी परतवून घेतलेलं आहे. हे सगळं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आता 1.5 मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. हा कोल्हापुरी घरचा कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरचा कोणताही मसाला इथे घालू शकता. हे बघा 1.5 मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला घातला. त्याचबरोबर इथे 1 चमचा होईल एवढा अंदाजानेच किचन किंग मसाला घातलेला आहे. मी एव्हरेस्टचा किचन किंग मसाला वापरते, त्याने खूप छान चव येते. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही ब्रँडचा मसाला इथे वापरू शकता. कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, हे ना सगळं व्यवस्थित एकसारखं करून पसरून ठेवायचं आणि आपण जे मिश्रण बेसनाचं केलं आहे ना, ते यामध्ये ओतायचं आहे. एकसारखं सगळ्या बाजूनी ओतून घ्यायचं. या पद्धतीने मिश्रण असंच घट्टसर असलं पाहिजे बघा. हे सगळ्या बाजूनी व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मंद आचेवर झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची.
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम पद्धतीने करा. एक मस्त अशी वाफ काढून घेतली. छान असं खमंग बेसन होतं. बेसन तर आधीच आपण भाजून घेतलं होतं. त्याचप्रमाणे ह्या मिश्रणावर ओतून ना अशी वाफ काढून घ्यायची. छान असं वाफ बसल्यावर झाकण काढलं आणि आता हे ना अलगद असं मिक्स करत मोडून घ्यायचं आहे. थोडं एकत्र करत अशा पद्धतीने मिक्स करायचं. हा आगळा वेगळा झणझणीत पदार्थ यापूर्वी तुम्ही कधीच केला नसेल. याची चव इतकी भारी लागते ना. मी एकदा बनवलात ना नेहमीच याच पद्धतीने रोजच बनवाल. मंद आचेवर गॅस ठेवून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. परत एकदा झाकण ठेवून आपल्याला ह्याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे. त्याचा कच्चापणा तर गेलेलाच आहे, पण हे सगळं व्यवस्थित ना ह्या मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर हे छान असं परतवून घ्यायचं आहे. हे जेवढं व्यवस्थित परतवाल ना तेवढं खमंग होत जाईल. गरमागरम कडकडीत भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत एक नंबर लागतं. याच्यासमोर अंड्याची भुर्जी किंवा पनीरची भुर्जी ही फेल होईल. तोंडामध्ये घास टाकताच ना वाह म्हटल्याशिवाय राहणार नाही अशी चव आहे याची. ही एक वेड लावणारी चव आहे. या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. शेवटी आपल्याला भरपूर अशी भुरभुरून घ्यायची आहे ती हिरवीगार कोथिंबीर मात्र बारीक चिरलेली भरपूर घाला याच्यामध्ये. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर परत एकदा झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढा. एका वाफेतच छान असं मस्त मुरलं जातं हे सगळं आणि याची चव मात्र दुप्पट होते. छान असं कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही केलात तरी चालेल. जेवढं हे तुम्ही परतवाल ना त्याची चव आणखीन वाढत जाते. त्याचबरोबर भाकरीसोबत तुम्ही हा पदार्थ प्रवासातही नेऊ शकता. आतापर्यंत तुमच्या लक्षातही आलं असेल आपण आज काय बनवलं आहे. तर मंडळी ही बेसन भुर्जी आहे. तर तुम्ही याला बघून झुणका म्हणाल तर झुणका तर अजिबात नाही. तुम्ही या पद्धतीने एकदा बनवलात ना तर तुम्हाला याची चव नक्कीच कळेल. तर भरपूर असा कांदा आणि एक वाटी बेसनपासून आपण बेसन भुर्जी आज बनवली आहे अगदी वेगळ्या पद्धतीने. आणि जी पद्धत दाखवली आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हीही करून पहा. नक्की सांगते खात्रीने की तुम्ही कमेंट करून सांगाल रेसिपी कशी झाली ती. आणि नेहमीच याच पद्धतीने बनवाल एवढी मात्र गॅरंटी देते. दिसायला पहा किती सुरेख दिसत आहे. याच्या समोर ना अंड्याची भुर्जी ही फेल होईल. तर अशी बेसनची खमंग आणि झणझणीत भुर्जी असेल तर त्याच्यासोबत मस्त अशी तांदळाची खुसखुशीत भाकरी. म्हणूनच आज मी मस्त अशा गरमागरम तांदळाच्या भाकऱ्या केल्या होत्या. एकदम मऊ आणि त्याचं पापुद्रा कुरकुरीत खुसखुशीत. त्याच्याबरोबर ही भुर्जी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. रेसिपी इतकी छान आहे ना केल्यानंतर तुम्हाला आवडेलच. नक्की करून पहा. अगदी लहान मुलांपासून मोठेही आवडीने खातील. त्याचबरोबर पाहुणे आल्यावर तर नक्कीच करून पहा. पाहुणेही थक्क होतील अशी छान आहे चव. पाहुणेही तुमचं कौतुकच करतील. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे हा पदार्थ. बेसनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्याचबरोबर कांदाही शरीराला थंडावा देण्याचं काम करतो आणि उन्हाळ्यामध्ये अजिबात तोंडाला चव नसते. पाणी पिऊनच पोट भरतं. अशा वेळेला गरमागरम मस्त तांदळाची खुसखुशीत भाकरी आणि त्याच्यासोबत हा बेसनचा झणझणीत पदार्थ म्हणजेच बेसन भुर्जी असेल तर जणू काय स्वर्गसुख. बरोबर आहे ना मंडळी. तर मंडळी आज एक छान रेसिपी शेअर केली आहे. नक्की तुम्हीही या पद्धतीने करून पहा. बघू शकता बघता क्षणी खावीशी वाटते. भूक नसणारेही 2 भाकऱ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. आणि याच्यासमोर ना अंड्याची भुर्जी आणि पनीरची भुर्जी ही फिक्की पडेल. नेहमीच तुम्ही याच पद्धतीने भुर्जी बनवाल. मंडळी घरच्या साहित्यामध्ये 1 वाटी बेसन आणि 2 कांद्यापासून एक सोपी साधी रेसिपी शेअर केली आहे. नक्की या पद्धतीने तुम्हीही बनवून पहा. आतासाठी बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.